श्री स्वामी समर्थ। आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे आणि ती कोणती आहे तर हे बघा, आपण ना याचं एक हे बनवत असतो, लापशी बनवतो। हा भरडा आहे गव्हाचा, बघू शकताय। तर याच्यामध्ये हाय फायबर क्वालिटीज असतात, म्हणजे फायबरचं प्रमाण जर शरीरामध्ये फायबर कमी पडलं तर पोट दुखतं, पोट साफ होत नाही व्यवस्थित आणि या गोष्टीमुळे बऱ्याचशा आजारांना आमंत्रण मिळतं। म्हणून एक घरामध्ये एक वेळेला का होईना फायबरयुक्त अन्न जरूर असावं। तर त्यासाठी काय करायचं तर हा गव्हाचा जो भरडा घेतलेला आहे, बरेच जण डॉक्टर पण सांगतात बघा की गव्हाचं पीठ न चाळता तुम्ही त्याच्या पोळ्या बनवू शकता, कारण त्याच्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात। पण आपल्याकडून काय होतं की न चाळता जर पीठ घेतलं तर त्याच्यामध्ये बारीक आळ्या वगैरे किंवा काही कचरा सापडण्याची शक्यता असते। तर तसं न करता चाळून घेतलेलं बरं राहतं, मग त्याच्यामध्ये जो कोंडा आहे तो निघून जातो। मग त्यासाठी फायबर बॅलन्स करण्यासाठी हे तुम्ही सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळेस, म्हणजे 7 दिवसातून 4 वेळेस कमीत कमी तुम्ही अशा प्रकारचं अन्न मुलांना खाऊ घालू शकता आणि तुम्ही पण खाऊ शकता। तर कसं बनवायचं हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हा घेतलेला आहे भरडा, नेसून वगैरे घेतला आहे आणि टाकताना मी धुवून टाकणार आहे। तो कसा बनवते ते सांगते मी इथं चिरून घेतलेली आहे। हे बघा, गाजर होतं माझ्याकडे, शिमला मिर्च, हिरव्या मिरच्या 2-3, बटाटा घेतलेला आहे, एक टोमॅटो आहे, इथं फुलकोबी होता ते घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, लसणाच्या 4-5 पाकळ्या उखळीमध्ये कुटून घेतलेल्या आहेत, कांदा घेतलेला आहे। म्हणजे घरात जे जे व्हेजिटेबल्स असतील ते ॲड करू शकता। त्याच्यासोबत तुम्ही शेंगदाणे पण घालू शकता। तर मी शेंगदाण्याचा थोडासा कूट आहे चमचाभर, तर तो वापरणार आहे। आता कसं करायचं ते बघूया। सगळ्यात आधी मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि हा दलिया जो आहे तो कुकरमध्ये बनवायचा। कुकरमध्ये थोडंसं कसं तेल टाकलं, त्याच्यामध्ये मोहरीची फोडणी दिली आधी आणि नंतर 1 चमचा जिरे टाकले। जिरे मोहरी टाकल्याच्यानंतर टाकायची असते लसूण जो ठेचून घेतलेला होता तो आणि कांदा, कारण हे परतायला वेळ लागतो। जे आपल्याला तेलामध्ये तडका द्यायचा आहे ते सगळ्यात आधी टाकून घ्यायचं। त्याच्यानंतर टाकला कढीपत्ता आणि 2-3 मिरच्या ज्या काप करून घेतलेल्या होत्या। मिरच्या अजिबात तिखट नाही आहेत, जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर कमी टाकलं तरी चालेल। माझ्या घरी थोडं चरचरीत खातात सगळे। आता हे परतून घ्यायचं छान आणि नंतर टाकायचं हळद पावडर। हळद पावडर टाकल्याच्यानंतर छान रंग येतो याला। हळद पावडर टाकली की धणे पावडर टाकली 1 चमचा आणि 1 चमचा मी शेंगदाण्याचा कूट टाकला आहे। तुम्ही अख्खा शेंगदाणा पण टाकू शकता। आपल्याला ही सगळी प्रोसेस आपण खिचडी करतो ना तांदळाची, अगदी तशीच करायची आहे, फक्त इथं आपण गव्हाचा भरडा घेतलेला आहे। आता मी सगळे जे व्हेजेस कट करून घेतलेले होते ते टाकून देत आहे। त्याच्यानंतर थोडं 2 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला पाणी ॲड करायचं। आता परतलं, त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत। हे खूप सुंदर आणि सोपी रेसिपी आहे, लवकर बनते आणि हाय फायबरयुक्त फूड आहे हे, त्यामुळे घरात नक्की बनवा। कसं वाटलं ते मला माझ्यासोबत शेअर करा। जर तुमच्या घरात कोणी म्हातारे माणसं असतील किंवा लहान मुलं असतील तर नाश्त्यासाठी हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे। आता पाणी टाकल्याच्यानंतर थोडं आपल्याला असं पातळच बनवायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपण एकदम छान चमच्यानं खाऊ शकतो। आपल्याला घट्टसर हा भरडा बनवायचा नाही आहे। आता मी इथं टाकल्याच्यानंतर अंदाजेच पाणी टाकलं। 1 वाटी जर हे असेल तर आपल्याला 4 ते 5 वाटी पाणी घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा। पाणी जास्त टाकायचं। तेलाची फोडणी, थोडी तेल कमी टाकायचं फोडणीला आणि नंतर जर मुलं वरतून तूप खात नसतील तर मी काय करत असते, तूप कुकरमध्येच शिजवतानाच टाकून द्यायचं। आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं आणि लाल तिखट पावडर टाकलेली आहे। हे टाकल्याच्यानंतर थोडंसं 2 चमचे तूप टाकून घेतलं आणि तूप टाकल्याच्यानंतर आता कुकरची झाकण लावायचं आणि मी शिट्टी होऊ देत नाही, 10 मिनटं फक्त कमी लो फ्लेमवरती शिजून घेते।
आणि वाफ काढायची नाही, त्याची वाफेवरती छान शिजू द्यायचं. त्यामुळे काय होतं, आपल्या गॅसची पण बचत होती आणि 10 मिनटामध्ये व्यवस्थित शिजलं जातं. हे बघू शकताय तुम्ही, 10 मिनटं झालेली आहेत. अगदी छान असं शिजलेलं आहे. आता तुम्ही छान सर्व करू शकता. त्याच्यासोबत एखादा पापड, लोणचं ते खाऊ शकता. तुमच्याकडे जे काही अवेलेबल व्हेजिटेबल्स असतील, फळभाज्या, त्या तुम्ही याच्यामध्ये टाकून छान असा दलिया करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की शेअर करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि हो, याची चव एकदा नक्की करून बघा. कशी वाटली ते शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.